तो हाय हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? ना मी एक्सपेक्ट करतोय सगळे एकदम मजेत असाल. ओके. तर मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर बीटेक स्टुडंट आहे. सो मुलांनो, जसं तुम्ही बघू शकता, आपला जो सेशन आहे आजचा तो आहे लिनियर इनइक्वालिटीज वरती. ओके. तर चॅप्टर छोटासाच आहे. यामध्ये कसं खूप एक्स्ट्रा किंवा आउट ऑफ द वर्ल्ड थिअरी नाहीये. ओके. यामध्ये जेवढं पण थिअरी किंवा कॉन्सेप्ट आहेत ते एकदम मिनिमल आहेत आणि मी ट्राय करेल माझ्या एंडपासून ना की तुम्हाला सगळं क्लिअरली समजतंय आणि कुठे काहीच गडबड होत नाहीये. आणि थिअरी कम्प्लीट झाल्यावरती तेच आपलं जसं नॉर्मल क्लासेस शेड्यूल होतात, राईट? आपण आधी थिअरी वगैरे कव्हर करतो, मग एक्सरसाइज असते ती सॉल्व्ह करतो. त्यानंतर परत काही दुसरी थिअरी असेल तर ती आणि नंतर क्वेश्चन्स. तर चॅप्टरचं कसं आहे म्हणजे आय गेस फ्लो आपण एकदा चेक करून घेऊया. इंट्रोडक्शन आहे. मग त्यांनी सांगितलं इनइक्वालिटीज काय आहेत. मग बेसिक डेफिनिशन्स, इनइक्वालिटीजचे टाइप्स, मग अल्जेब्राइक सोल्युशन्स, वन व्हेरिएबल, त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, पुन्हा मग नंबर लाईन वगैरे काय असते ती बघणार आहोत आपण. नंबर लाईन माहितीच आहे, पण मग इनइक्वालिटीज मध्ये ती काय पद्धतीने यूज होते हे आपण बघणार आहोत. आणि हे सगळं झाल्यावरती लगेच आपली एक्सरसाइज आहे 5.1. एक्सरसाइज मध्ये भरपूर प्रश्न आहेत, जसं तुम्ही बघू शकता 26 प्रश्न आहेत. मग तुमची मिसलेनियस एक्झाम्पल्स येतील आणि मग येतात आपली जी मिसलेनियस एक्सरसाइज आहेत ती. ठीक आहे. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये पण जवळजवळ 14 क्वेश्चन्स आहेत. सो माझ्या अकॉर्डिंगली आय गेस आपल्याला मॅक्सिमम 2 किंवा 3 लेक्चर्स लागतील या टॉपिक वरती 1 आवरचे कम्प्लीट करायला. कारण पेस जी आहे आपल्याला ती सगळ्यांच्या हिशोबाने घ्यावी लागेल, हो ना? काही काही स्टुडंट्स असतात जे पटकन अडॅप्ट करून घेतील, जे पटकन शिकून घेतील. पण मग आपल्याला युनिफाईड पेसनी चालायचं, हो ना? सगळ्यांना जी पटणार आहे ती. ओके. तो मॅक्सिमम 2 ते 3 लेक्चर्स, त्याच्याहून जास्त नाही लागणार. हे माझ्या एंडपासून मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. तो स्क्रीन थोडीशी मी वाटलं तर मोठी करतो थिअरीवाली आणि सुरू करूयात आपण लेक्चर. ओके. नंतर लिनियर इनइक्वालिटीज हा वर्ड यूज करण्याच्या आधी मला विचारायचं तुमच्यापैकी की तुम्हाला काय मनामध्ये येतो ना जेव्हा आपण इक्वालिटीज हा शब्द बोलतो. कारण इनइक्वालिटी म्हणजे काय? इनइक्वालिटी म्हणजे जी गोष्ट तुमची नॉट अन इक्वालिटी आहे. ठीक आहे. इनइक्वालिटी म्हणजे काय? जी तुमची इक्वालिटी नाही आहे. बरोबर. तर इक्वालिटी म्हणजे काय? आपण हे सगळे जेवढे पण गोष्टी बघितल्यात ना, लिनियर इक्वालिटीज, क्वाड्रेटिक इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स कशात बघितलेत आपण? 1 and 2 व्हेरिएबल्स मध्ये. मग त्यानंतर आपण बघितलं क्वाड्रेटिक इक्वेशन्स. बरोबर. तर यामध्ये इक्वेशन म्हणजे काय असतं? इक्वेशन्स आपली ती सेंटेन्स म्हणू शकतो आपण, मॅथमॅटिकल फॉर्म, ज्यामध्ये तुमच्याकडे एक लेफ्ट हँड साइड आहे आणि एक राईट हँड साइड आहे. बरोबर. एक LHS झालं आणि एक RHS आहे. आणि यांच्यामध्ये जी साईन असते ती असते इक्वॅलिटीची. म्हणजे हे काय सांगते, हे जे 2 क्वांटिटीज आहेत तुमच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला ना, इक्वेशनच्या दोन्ही साइडला जे क्वांटिटीज आहेत ते काय तुमची सेम व्हॅल्यू होल्ड करतात. ते आहेत तुमचे इक्वल. बरोबर. तर इनइक्वालिटी म्हणजे काय? इनइक्वालिटी म्हणजे जे 2 साईन्स आहेत तुमच्या लेफ्टला किंवा राईटला ते इक्वल नाही आहेत. ओके. किंवा इक्वल असतील किंवा नसतील ते काय फॉर्मॅटमध्ये आपण ते बघू. ओके. तर इनइक्वालिटीची डेफिनेशन जर मला तुम्हाला सांगायची आहे, तर मी काय सांगणार आहे? 2 रिअल नंबर्स, ठीक आहे. 2 रिअल नंबर्स और अल्जेब्राइक एक्सप्रेशन, ठीक आहे. सोबत सोबत लिहू शकता तुम्ही सुद्धा नोट्स तुमच्यासाठी रेफर करायला. और अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स रिलेटेड बाय सिम्बॉल. ठीक आहे. सिम्बॉल्स बघूयात आता आपण. या साईन्स माहित आहेत आपल्याला, लेस देन, ग्रेटर देन, लेस देन और इक्वल टू, और ग्रेटर देन और इक्वल टू, हो ना? हे तुमची फॉर्म करतात इनइक्वालिटी. हे काय फॉर्म करतं? हे फॉर्म करतं तुमचं इनइक्वालिटी. काय म्हणालो मी सेंटेन्स? मी म्हणालो 2 रिअल नंबर्स
किंवा अल्जेब्राईक एक्सप्रेशन जे हे खाली दिलेल्या सिम्बॉल्सनी काय आहेत, हे खाली दिलेल्या सिम्बॉल्सनी बनलेले आहेत. ते तुमची काय फॉर्म करतात, ते फॉर्म करतात तुमचं इनइक्वालिटी. ओके, क्लिअर इथपर्यंत? चल नेक्स्ट, तर इनइक्वालिटी काय ही कळली आपल्याला. आता याच्यानंतर येतं तुमचं एक दोन की पॉइंट्स आहेत, हो ना. फर्स्ट पॉइंट आहे तुमचा की जेव्हा आपल्याकडे लिनियर इनइक्वालिटीज आहे, हो ना, आपला टॉपिक काय लिनियर इनइक्वालिटीज. इनइक्वालिटीज मध्ये पण भरपूर टाईप येतील, क्वाड्रॅटिक वगैरे, पण इकडे आपला फोकस काय, आपला फोकस आहे लिनियर इनइक्वालिटीज वर. ओके, तर लिनियर इनइक्वालिटीज मध्ये जी हायेस्ट पॉवर असते, ठीक आहे, हायेस्ट पॉवर काय असणार आहे सांगा मला. लिनियर, लिनियर म्हणजे काय, 1 डिग्री. तर हायेस्ट पॉवर किती येणार आहे तुमची, 1. आणि हायेस्ट पॉवर कसली म्हणतो आपण, व्हेरिएबल्सची. ठीक आहे, तर एक्झाम्पल घ्यायला म्हणालो तर घ्या 4x+3 हे लेस दॅन 45. ओके, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. लिनियर इनइक्वालिटीज मध्ये जी हायेस्ट पॉवर असणार आहे आपली, ती असणार आहे 1. जर क्वाड्रेटिक इनइक्वालिटीज असली तर त्यामध्ये हायेस्ट पॉवर किती जाईल तुमची, 2. कारण क्वाड्रेटिक इक्वेशनची पॉवर काय असते, 2 असते. ओके, चलो, तर 2 व्हेरिएबल आहेत आपल्याकडे, ऑप्शन्स 2 आहेत. ठीक आहे, लिनियर इक्वालिटीज पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे. एक असते तुमची 2 व्हेरिएबल्स मध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्स वाय वगैरे बघतो युजली, किंवा वाय झेड बघतो ना. तर एक्झाम्पल घ्या, 3y+2z आहे तुमचं ग्रेटर देन ऑर इक्वल टू 5. आणि दुसरी ही जी वरती तुम्हाला आज एक्झाम्पल दिला, हा आहे तुमचं लिनियर इनइक्वालिटी इन 1 व्हेरिएबल. ओके, तर ह्या 2 पद्धतीमध्ये असते आपली लिनियर इनइक्वालिटी. आता आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स आहेत इनइक्वालिटीच्या, डिपेंड्स की कोण इन्व्हॉल्ड आहे त्यामध्ये. ओके, काय बोललोय मी, आपल्याकडे टाइप्स आहेत लिनियर इनइक्वालिटीचे, जे डिपेंड करतं की त्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहे किंवा काय आहे. राईट, जसं बघायला गेलो मी, टाइप्स बेस्ड ऑन हू इज इन्व्हॉल्ड. तर पहिल्यांदा येतं तुमच्याकडे येतं न्यूमेरिकल इनइक्वालिटी. काय येतं पहिल्यांदा आपल्याकडे येतं, न्यूमेरिकल इनइक्वालिटी. न्यूमेरिकल इनइक्वालिटी, याच्याने काय कळतं आपल्याला, याच्यामध्ये काय इन्व्हॉल्ड आहेत तुमचे, फक्त नंबर्स. ओके, दोन्ही साईडला LHS म्हणा RHS म्हणा, दोन्ही साईडला काय नंबर्स. जसं -1 जो आहे आणि -5 आहे, तर याच्यामध्ये काय -1 तुमचा इक्वल टू आहे का, नाही. -1 मोठा आहे छोटा आहे, -1 मोठा आहे, काय सेंड येणार आहे, -1 इज ग्रेटर दॅन -5. ओके, नेक्स्ट येतं तुमचं लिटरल इनइक्वालिटीज. काय म्हणालो मी टर्म, लिटरल इनइक्वालिटी. मुलांना लिटरल इनइक्वालिटी मध्ये काय असतं, तुमच्याकडे एक अल्फाबेट असतो, एक नंबर असतो. ओके, नंबर्स अँड अल्फाबेट. ओके, एका साईडला नंबर आले, एका साईडला अल्फाबेट, म्हणजे सपोज ते एक्स ग्रेटर देन ऑर इक्वल टू 4. हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं लिटरल इनइक्वालिटी. ओके, तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग नेक्स्ट असतं तुमचं, लिटरल झालं, न्यूमेरिकल झालं. ठीक आहे, मग नेक्स्ट असतं तुमचं टाईप बेस्ड ऑन द साइन. ठीक आहे, नेक्स्ट काय असतं, टाइप्स बेस्ड ऑन साइन. याच्याने काय म्हणतोय मी, याच्यामध्ये आता साइन जसं आपल्याकडे कुठकुठले साईन्स आहेत, एक आहे आपल्याकडे ग्रेटर देन, एक आहे लेस देन, एक आहे ग्रेटर देन इक्वल टू, एक आहे लेस देन ऑर इक्वल टू. ओके, आता जेव्हा मी फक्त ग्रेटर देन म्हणतोय किंवा फक्त लेस देन म्हणतोय, तर ही जी इनइक्वालिटीज आहेत जी यांना इन्व्हॉल्व्ह करतात, ही आहेत तुमची स्ट्रिक्ट इनइक्वालिटीज. काय म्हणालो मी, 2 टाइप्स आहेत, राईट. एक आहे तुमचं स्ट्रिक्ट इनइक्वालिटी. स्ट्रिक्ट इनइक्वालिटी काय, ज्याच्यामध्ये हे 2 साइन्स इन्व्हॉल्व्ड आहे. आणि दुसरं काय आपलं, दुसरं आहे आपलं स्लॅक इनइक्वालिटी. ठीक आहे, स्ट्रिक्ट आणि स्लॅक. स्लॅक मध्ये काय असतं, स्लॅक मध्ये असतं आपलं ग्रेटर देन ऑर इक्वल टू, लेस देन ऑर इक्वल टू. ओके, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही 3x - y लेस देन 1 किंवा x+y इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे, हे काय झाले तुमची साइन वरती बेस्ड. एक झाली तुमची स्ट्रिक्ट
आणि दुसरी झाली तुमची स्लॅक. ओके. आता जे पण टर्म्स आहेत आपले आपण ते वाचायचे कसे हे शिकूयात. ओके. तो फर्स्ट ए, हे काय झालं? ग्रेटर दॅन. ठीक आहे, मी एक एक करून लिहितो, आपण सगळे सोबतच बघूयात. ओके. ओके. तर हे एवढे बेसिक आहेत आपले 5 गोष्टी. ओके. तो फर्स्ट वन काय? ग्रेटर देन. ठीक आहे, ए ग्रेटर देन बी. दुसरं काय होणार आहे मग? लेस देन. ए लेस देन बी. ठीक आहे. नेक्स्ट हे काय? ए ग्रेटर देन ऑर इक्वल टू. ठीक आहे. ग्रेटर देन इक्वल टू म्हणू शकता याला. म्हणजे काय? ए तुमचा बीच्या इक्वल सुद्धा असू शकतो आणि त्याच्यापेक्षा मोठाही असू शकतो. ठीक आहे. दोन्ही गोष्टी काय आहेत आपल्याला ऍक्सेप्टेड आहे. मग हा काय झाला? हा झाला तुमचा लेस देन इक्वल टू. ओके. आणि फायनली हा झाला तुमचा नॉट इक्वल टू. ठीक आहे. म्हणजे ए जो आहे तुमचा हा बीच्या बरोबर नसू शकतो. एकतर हा बी पेक्षा जास्त असेल किंवा हा असेल तुमचा बी पेक्षा कमी असेल. बाकी काहीच नाही. ओके. क्लिअर इथपर्यंत? मग नेक्स्ट टॉपिक जो येतो आपला तो येतो सोल्युशन ऑफ इनइक्वालिटी. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक जो येतो आपला तो येतो सोल्युशन ऑफ इनइक्वालिटी. तर मुलांना सोल्युशन ऑफ इनइक्वालिटीज म्हणजे काय? आता यामध्ये दोन टर्म्स आहेत. एक आपल्याला काय कळलं, एक तर झालं आपलं सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय झालं? जस्ट अ सेकंड. सोल्युशन काय झालं? सोल्युशन झाले आपले एक्सचे ते व्हॅल्यूज किंवा जे पण व्हेरिएबल आहे. ठीक आहे. जे तुमचं इनइक्वालिटीला एक ट्रू स्टेटमेंट बनवते. विच मेक्स इनइक्वालिटी अ ट्रू स्टेटमेंट. ओके. आणि नेक्स्ट आहे मग आपल्याकडे टर्म आहे सोल्युशन सेट, जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना युजली बघू. सोल्युशन काय? सोल्युशनचा सेट. ठीक आहे. सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स इज कॉल्ड सोल्युशन सेट. कळलं आपल्याला हे? कुठली इनइक्वालिटी दिली आहे मला, एक इक्वेशन दिली आहे, तर त्यामध्ये माझे जे व्हॅल्यूज आहेत एक्सचे, जे माझी गिवन इनइक्वालिटीला एक ट्रू स्टेटमेंट बनवते, ती काय झाली माझी? ती झाली माझी सोल्युशन इनइक्वालिटीची. आणि जो सेट आहे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूजचा मिळून, ज्याच्याने माझी जी एक्स आहे, हो ना, एक्सचे जेवढे पण पॉसिबल व्हॅल्यूज आहे किंवा त्याचा जो सेट आहे, तो माझा काय म्हणतो? तो आहे माझा सोल्युशन सेट. ओके. क्लिअर आहे आपण इथपर्यंत? चलो ठीक आहे. तो नेक्स्ट रूल्स आहेत आपल्याकडे सर्टन इनइक्वालिटीचे. ओके. रूल्स ऑफ इनइक्वालिटी. ओके. ठीक आहे. रूल्स ऑफ इनइक्वालिटी. फर्स्ट फर्स्ट काय आहे तुमचं? इक्वल नंबर्स मे बी added or subtracted on both sides of inequality without affecting the sign of inequality. Without affecting the sign of inequality. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला पॉईंट. पहिला रूल काय? की माझ्याकडे कुठली इनइक्वालिटी दिलेली आहे, याच्यात मी दोन्ही साईडला सेम नंबर ऍड करतोय किंवा सबट्रॅक्ट करतोय. ठीक आहे. तर ते चालणार आहे. यामध्ये माझी जी साइन इनइक्वालिटीची ती अफेक्ट होणार नाही. ठीक आहे. सेकंड पॉइंट, दोन्ही साइड जे आहेत तुमची इनइक्वालिटीचे, ठीक आहे, बोथ साइड्स ऑफ इनइक्वालिटी कॅन बी मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय सेम पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे. मला नोट करा इकडे काय म्हणालो मी, पॉझिटिव्ह नंबर विदाउट अफेक्टिंग
साइन ऑफ इनइक्वालिटी. ओके. आणि थर्ड पॉइंट, जेव्हा दोन्ही साइड्स, ठीक आहे, इफ both sides of inequality are multiplied or divided by same negative number, ठीक आहे, तर साइन जी आहे इनइक्वालिटीची ती तुमची रिव्हर्स होते. ठीक आहे. काय 3 पॉइंट सांगितलेत मी आता, काय 3 रूल सांगितले, आपण एक एक करून बघू. इक्वल नंबर्स मे बी ऍडेड और सबट्रॅक्टेड ऑन बोथ साइड्स ऑफ इनइक्वालिटी विदाउट अफेक्टिंग द साइन ऑफ इनइक्वालिटी. म्हणजे काय, एक गिवन इनइक्वालिटीच्या दोन्ही साइडला मी सपोज सेम नंबर ऍड करतोय किंवा मी जर सेम नंबर मल्टिप्लाय करतोय, तर याच्यानी माझी जी इनइक्वालिटीची साइन आहे ती अफेक्ट होणार नाही. ओके. नेक्स्ट काय म्हणतोय, नेक्स्ट म्हणतोय की जर मी एका इनइक्वालिटीला कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरनी जर मल्टिप्लाय केलं, ओके, जर एका गिवन इनइक्वालिटीला मी कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड जरी केलं, ठीक आहे, दोन्ही साइडला सेम नंबर, ओके, तुम्ही डिफरंट नंबर्सनी नाही करू शकत, त्याच्याने जी इनइक्वालिटी आहे, तुमची जी इक्वेशन आहे, हो ना, ती चेंज होऊन जाईल. ठीक आहे. तर जर सेम पॉझिटिव्ह नंबर मी यूज करतोय, तर त्याच्याने काय होणार आहे, त्याच्याने सुद्धा माझी जी इनइक्वेशन आहे, जी माझी इनइक्वालिटी आहे ती मेंटेन होईल. ठीक आहे, साइन्स वरती अफेक्ट होणार नाही. आणि तिसरा पॉइंट काय माझा, तिसरा पॉइंट आहे की जर, ठीक आहे, जर मी पॉझिटिव्हच्या ऐवजी जर कुठलाही नेगेटिव्ह नंबर मी मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, ओके, पॉझिटिव्ह नंबर नाही, तर जर मी एका निगेटिव्ह नंबरनी त्या इक्वेशनच्या दोन्ही साइडला मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, तर त्याच्यानी काय होणार आहे, त्याच्यानी माझी जी इक्वेशनची आय मीन जी माझी इनइक्वालिटीची जी साइन आहे ती होईल माझी चेंज. ओके. इनइक्वालिटीची साइन काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि चेंज कशी होणार आहे, ती रिव्हर्स होईल. ओके. तर ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेऊयात, चालेल? चलो, तर आपण एक्झाम्पल्स बघू आणि हे जे 3 रूल्स आहेत, हो ना, एका बेटर वे मध्ये समजूयात. ओके. कारण मग हे कळून आले तर जे आपलं काय म्हणतो, अंडरस्टँडिंग आहे क्वेश्चनची आणि जे प्रकारचे आपण क्वेश्चन्स पुढे बघणार आहोत ती बेटर होईल. ओके. चलो, तर तुम्हा लोकांना आता जर मला एक्झाम्पल द्यायचे तर एक घेऊ शकतो आपण, -2 सपोज म्हणालो. ठीक आहे, -2 हा लेस देन 5 आहे, बरोबर, -2 लेस देन 5. आता मी -2 मध्ये सपोज 3 ऍड केला, -2 + 3, आणि 5 मध्ये पण +3 केलं, तर काय येणार आहे, माझ्या इकडे 1 उरेल, इकडे काय होणार आहे, 8. साइन काय मेंटेन होणार आहे माझी, टिल लेस देन. साइन वरती काही चेंज आहे, नो चेंज, राईट. आता हा जसं मी नंबर ऍड केला, तर सपोज मी नंबर सबट्रॅक्ट केला, -2 - 3 किती झाला, -5, आणि ते केला 5 - 3 किती उरलं, 2. साइन वरती काही फरक पडतोय का इनइक्वालिटीचा, नाही, सेमच राहणार आहे. ओके, नो चेंज. हा आपला जो रूल नंबर 1 आहे, ठीक आहे, यांनी काय झाला, हा जो रूल नंबर 1 आहे आपला तो सॅटिस्फाय केला. ओके. नेक्स्ट रूल नंबर 2 साठी, रूल नंबर 2 मध्ये काय करत होतो, मी मल्टिप्लाय करत होतो. ठीक आहे, माझ्याकडे -2 आहे, याला मल्टिप्लाय केलं मी इंटू 3, आणि इथे 5 आहे, 5 ला मल्टिप्लाय केलं इंटू 3, काय आलं इकडे, -6, आणि इथे काय उरलं, 15. साइन सेम राहणार आहे, साइन मध्ये चेंज आहे, नाही, राईट, नो चेंज. कुठला नंबर यूज करतोय आपण मल्टिप्लिकेशनला, पॉझिटिव्ह, दोन्ही साइडला सेम पॉझिटिव्ह नंबर. आता सपोज डिवाइड करायचंय, -2 ला मी केलं डिवाइड बाय 3 आणि 5 ला केलं डिवाइड बाय 3. ठीक आहे, परत काय नंबर घेतलाय मी, पॉझिटिव्ह नंबर, काय घेतलाय, पॉझिटिव्ह. -2/3 ची व्हॅल्यू किती येईल, -0.66 काहीतरी. 5/3 ची व्हॅल्यू किती येणार आहे, +1.6 काहीतरी, बरोबर. तो साइन काय राहणार आहे तुमची, ग्रेटर, सॉरी, लेस देन, -0.66 लेस देन, बरोबर. साइन मध्ये काही चेंज आहे, नो चेंज. ओके.
रूल नंबर 2 कळालाय, विथ एक्झाम्पल क्लिअर आहे, साईन वरती फरक पडतोय, नाही पडत आहे. ओके, नेक्स्ट थर्ड. याच्यामध्ये सपोज माझ्याकडे एक्स आपण एक घेऊया, सपोज -2 आहे. मी याला मल्टिप्लाय करतोय -3 सोबत. ठीक आहे, इकडे निगेटिव्ह नंबर घेतलाय मुलांना आपण, -2 आणि इथे 5 आहे. ओके, आणि ते -2 आणि इकडे या साईडला काय होणार आहे माझं, या साईडला होईल माझं 5 इंटू -3. आता हा नंबर काय होणार आहे माझा, हा नंबर होईल 6. हा नंबर काय होणार आहे -15. साईन काय झाली, रिव्हर्स. हो ना, आधी लेस देनची साईन होती, आता काय झाली, ग्रेटर देन. ओके, तर जेव्हा मी रिव्हर्स शब्द वापरतोय बघा, कारण इकडे निगेटिव्ह यूज केलाय मी नंबर. ओके, रिव्हर्स म्हणजे काय, लेस देन जी आहे ती काय होऊन जाणार, ती होऊन जाईल ग्रेटर देन. ग्रेटर देन जर असेल तर ती काय होणार आहे, लेस देन. जर लेस देन इक्वल टू असली तर ती काय होणार आहे, ती होईल तुमची ग्रेटर देन इक्वल टू. आणि ग्रेटर देन इक्वल टू असली तर ती काय होणार आहे तुमची, ती होणार आहे तुमची लेस देन इक्वल टू. ओके, कळालं इथपर्यंत, क्लिअर आहे. चलो, तर मुलांनी आजसोबत जी आपली बेसिक जी थिअरी आहे हो ना या टॉपिकला घेऊन, ती बऱ्यापैकी कम्प्लीट झालेली आहे. एक दोन फक्त ग्राफ आणि नंबर लाईन थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर ती मी तुम्हाला सांगणार आता क्वेश्चन, जसं आपण एक तुम्हाला मी 3-4 क्वेश्चन देतो प्रॅक्टिसच्या हिशोबाने आपले एक्सरसाइजेस सुरू करण्याच्या आधी, आणि त्यानंतर तुम्हाला जर अजून जी टॉपिक्स आहे त्याच्यावरती बेटर क्लॅरिटी येईल. ठीक आहे, सो क्वेश्चन तुम्ही स्वतःहून ट्राय कराल सॉल्व्ह करायला, की मी लगेच तुम्हाला क्वेश्चनही द्यायचं आणि त्याचा आन्सर पण डिस्कस करायचं, मला फक्त एकदा कळवाल. ठीक आहे, सो ठीक आहे, मला भरपूर जण सांगतायत की तुम्ही आधी लेक्चर जो आहे तो आय मीन आधी जो क्वेश्चन आहे तो सांगा. तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम द्यायचा अटेम्प्ट करण्यासाठी, आणि तुमचा अटेम्प्ट करून झालं की त्यानंतर जो सोल्युशन आहे आपण तो डिस्कस करूया. ओके, चलो. सो फर्स्ट क्वेश्चन घेऊ शकतात तुम्ही. ठीक आहे, आपण जे जे शिकलोय मला त्याच्या हिशोबाने तुम्हाला लोकांना क्वेश्चन द्यावा लागेल. सो काय करता येईल, ओके ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, ओके, एक्झाम्पल साठी क्वेश्चन आहे तुमचे फक्त. अरे याला काय झालं, ओके, 1 मिनिट मुलांना, स्क्रीन जी आहे मला ती मोठी करू दे. ओके, बेटर, येस, चल. सो क्वेश्चन नंबर 1 तुमच्यासाठी आहे. गिव्हन तुम्हाला -12x इज ग्रेटर देन 30 व्हेन, ठीक आहे, तुम्हाला फाइंड करायचे एक्सचे व्हॅल्यूज. 1, एक्स नॅचरल नंबर आहे, आणि सेकंड जेव्हा एक्स तुमचा इंटीजर आहे. ओके, या दोन कंडिशन साठी तुम्हाला काय फाइंड करायचं, तुम्हाला फाइंड करून द्यायचं तुम्हाला व्हॅल्यूज एक्सच्या. ओके, हार्ड नाहीये ना, इझी आहे. काय करणार आहे, बेसिक जसं आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतो बाकी क्वेश्चन इक्वालिटीज वगैरेची सेम गोष्टी करायची आहे. ठीक आहे, असंच काहीच मेन फरक पडणार नाहीये यावरती. सो अटेम्प्ट करा. काय लिहिणार तुम्ही, 12x जो आहे तुमचा तो आहे ग्रेटर दॅन 30, बरोबर, -12x ग्रेटर दॅन 30, राईट. तर काय करता येणार आहे आपल्याला, डिवाइड करू शकतो आपण दोन्ही साईड्सला, कशाने, बाय -12. आता मायनस निगेटिव्ह नंबरने डिवाइड करतोय मी. ठीक आहे, डिवाइड कशाने होतोय माझं, निगेटिव्ह नंबर. तर काय होणार आहे, इनइक्वालिटी जी आहे माझी ती चेंज होणार, -12 अपॉन -12 साइन चेंज, 30 अपॉन -12. काय येणार आहे, एक्स माझा लेस देन -2.5, बरोबर ना. 30 बाय -12 काय होणार आहे तुमचं, 5/2, बरोबर. -5/2 म्हणजे किती झालं तुमचं, -2.5. ओके, तर जर मी नंबर लाईन काढली एक, ओके, नंबर लाईन काढली, त्याच्यावरती मी पॉईंट्स मार्क केले. ठीक आहे, -2, -3, -4, -5, -इन्फायनाईट. ठीक आहे, -1, 0, 1. ठीक आहे, पॉइंट काय आपल्याकडे एक्स. ठीक आहे, -2.5. ओके, एक्स काय माझा लेस देन -2.5. आता ह्या साईडला जे नंबर्स आहेत ते माझे -2.5 पेक्षा काय ग्रेटर आहेत. मला एक्स काय पाहिजे, मला लेस देन पाहिजे, म्हणजे कुठली साईड पाहिजे मला, ही साईड पाहिजे मला. ठीक आहे, लेस देनची साईड.
तर एक्स माझे काय काय व्हॅल्यूज घेऊ शकतो. आता दोन कंडिशन दिलेत. एक जेव्हा नॅचरल नंबर आहे, ठीक आहे. तर जेव्हा नॅचरल नंबर आहे तर माझं -5/2 एक्झिस्ट करणार आहे का? नाही करणार, राईट. नो नॅचरल नंबर लेस देन -5/2 एक्झिस्ट. जर इंटिजर आहे तर आन्सर माझ्याकडे पॉसिबल आहे, राईट. जेव्हा इंटिजर आहे तर काय होणार आहे, तेव्हा माझ्याकडे -3, -4, -5 हे सगळ्या व्हॅल्यूज मी घेऊ शकतो, राईट, -इन्फिनिटी पर्यंतच्या. सो सोल्युशन सेट काय येणार आहे माझा जो सोल्युशन सेट आहे तो काय येणार आहे -इन्फिनिटी पासून -3 पर्यंत. आणि -3 वाली व्हॅल्यू मी घेणार आहे तर माझं तिकडे काय लागणार आन्सर, माझा लागेल क्लोज्ड ब्रॅकेट. ठीक आहे, कळलाय हा क्वेश्चन. मूव्ह करूयात पुढे. चलो नेक्स्ट घ्या क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 घ्या. तुम्हाला करायचंय क्वेश्चन हा सॉल्व्ह फॉर रिअल एक्स. ठीक आहे, आणि क्वेश्चन आहे तुमचा 3 into x-1 हा आहे तुमचा लेस देन ऑर इक्वल टू 2 times x-3. ठीक आहे, तुम्हाला मुलांना 2 मिनिटाचा टाइम देतोय मी, सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल. येस, तर काय आन्सर आलंय? सॉल्व्ह केलंय, ट्राय केलंय? चला डिस्कस करूयात आपण. तर काय दिलंय, मला दिलंय 3x into -1. तर आधी काय करणार, ओपन करेल मी याला. 3x - 3 लेस देन इक्वल टू 2x - 6. ठीक आहे, आता काय करू शकतो मी, तर याला सॉल्व्ह करू शकतो मी. इकडेची इक्वेशन तिकडे, तिकडची इक्वेशन इकडे घेऊ शकतो, डेफिनेटली घेऊ शकतो. -2x ला मी ब्रिंग करेल ह्या साईडला, तर काय होणार आहे 3x - 2x - 3 ही होणार आहे तुमची लेस देन ऑर इक्वल टू -6. 3x - 2x किती उरलं, x - 3 लेस देन इक्वल टू -6. अरे, लेस देन ऑर इक्वल टू -6. सो आता काय होणार आहे, x लेस देन इक्वल टू -6 + 3. तर उरलं काय, x माझं लेस देन इक्वल टू उरला -3. बरोबर, फक्त सॉल्व्ह केलं, व्हॅल्यूज इकडची तिकडे. आता सोल्युशन सेट काय येणार आहे माझा, बरोबर. व्हॅल्यूज 0, -1, -2, -3, -4, -5 डॉट डॉट डॉट. ओके, -इन्फिनिटी पर्यंत. ओके, सो काय दिलंय मला, -3 व्हॅल्यू मी घेऊ शकतो आणि -3 पेक्षा लेस व्हॅल्यूज, तो सगळ्या व्हॅल्यूज इकडच्या. तर जो सोल्युशन सेट आहे माझा या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी तो काय होणार आहे, तो होईल माझा -इन्फिनिटी पासून -3 आणि क्लोज्ड ब्रॅकेट. ठीक आहे, मुलांना क्लोज्ड ब्रॅकेट म्हणजे व्हॅल्यू तुम्ही इन्क्लूड करताय ती. ओके, व्हॅल्यू इन्क्लुडेड. आणि राऊंड ब्रॅकेट म्हणजे व्हॅल्यू नॉट इन्क्लुडेड. आता इन्फिनिटी किती असते आपल्याला माहिती आहे का, नाही, म्हणून आपण इन्फिनिटीसाठी नेहमी काय यूज करतो, आपण इन्फिनिटीसाठी यूज करतो राऊंड ब्रॅकेट. ओके, चलो अजून एक क्वेश्चन आहे, मग एक फक्त ग्राफिकल थिअरी, त्यानंतर जी एक्सरसाइज आहे आपली आपण ती स्टार्ट करू शकतो. ऑलराईट, तो नेक्स्ट अप आहे क्वेश्चन नंबर 3 घ्याल तुमचा. ओके, काय करायचंय, सॉल्व्ह फॉर रिअल एक्स. ओके, इक्वेशन आहे तुमची x/3 ग्रेटर देन x/2 + 1. ओके, 2 मिनिटाचा टाइम देतोय, सॉल्व्ह करा. चलो, झालंय, नाही बघत सोल्युशन. चलो, तो x/3 ग्रेटर देन x/2 + 1 काय करणार आहे, दोन्ही साईडला x/2 आहे, राईट. इकडे x/2 आहे, x/2 मी काय घेऊन जाईल, या साईडला जाईल, त्याला सॉल्व्ह करेल. x/3 - x/2 ग्रेटर देन 1. बरोबर, x/3 - x/2 काय येणार आहे, 2x - 3x/6 ग्रेटर देन 1, राईट. क्रॉस मल्टिप्लाय, LCM. ठीक आहे, काही बोलू शकतो आपण. सो हे उरलं -x/6 ग्रेटर देन 1. याला काय करू शकतो मी, याला या साईडला घेऊन जाऊ शकतो किंवा स्टेटमेंटला बोलू शकतो आपण मल्टिप्लाय बाय 6 ऑन बोथ साइड्स. नाहीतर एक काम करू आपण, -1/6 आहे ना, आपण -6 ने मल्टिप्लाय करू. आता मी -6 ने मल्टिप्लाय करतोय, काय होणार आहे, माझी साईन जी आहे ती काय होणार, माझी चेंज होईल, राईट.
तर -x into -6 upon 6 will be less than 1 into -6. तर काय होणार आहे? कॅन्सल कॅन्सल निगेटिव्ह साईन गेली. तर आन्सर काय उरलं माझ्याकडे? x लेस देन -6. बरोबर? x लेस देन -6. सो काय येणार आहे माझं? 0, 1, 2, 3, 4, -5, -6. राईट? 0, -1, -6. आणि x त्याच्या बाजूचे सगळे व्हॅल्यूज घेऊ शकतो, राईट? कुठपर्यंत? अप टिल -इन्फिनिटी. तर काय होणार आहे माझं? सोल्युशन सेट येईल माझं -इन्फिनिटी पासून -6 राऊंड ब्रॅकेट. का? कारण 6 जो आहे माझा तो इन्क्लूड नाही करणार आहे. क्लिअर आहे पर्यंत? येस. मूव्ह करूयात पुढे. चलो. तर मुलांना नेक्स्ट येतो आपल्याकडे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. हा थोडासा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काय म्हणालो मी? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे कुठली पण इनइक्वालिटी आहे, राईट? ज्याची इक्वेशन से म्हणा तुमची अशी काहीतरी बनतं. ओके. सो याच्यामध्ये जी तुमची ही साईड आहे, राईट? आणि तुमच्याकडे दोन साईड्स आहेत. हा जो आपला प्लेन आहे याला हा डिवाइड कशामध्ये करतो? याला डिवाइड करतोय 2 पार्ट्स मध्ये. ही जी इक्वेशन आहे, ही जी लाईन आहे तुमची, यालाही डिवाइड करते 2 पार्ट्स मध्ये. ठीक आहे. तो हा जो पार्ट आहे हा झाला तुमचा लोअर हाफ आणि हा जो पार्ट आहे हा झाला तुमचा अप्पर हाफ. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला इक्वेशन दिली आहे कुठली तरी आणि तुम्हाला आता सपोज त्याच्यामध्ये साईन आली, राईट? इक्वालिटीची आहे. इक्वालिटीची साईन म्हणजे काय? ही जी तुमची लाईन आहे ही इटसेल्फ ही आहे तुमची इक्वालिटीची. लेस देन असलं म्हणजे काय? याच्या खालचं सगळा पोर्शन, राईट? आणि अप्पर ग्रेटर देन म्हणजे काय? याच्या वरचा सगळा पोर्शन. क्लिअर आहे? चलो. तर आय गेस माझ्या अकॉर्डिंग तरी थिअरी जी आहे आपल्याला ती एवढीच होती. आणि पुढे जे आहे आता आपण जे क्वेश्चन्स आहेत आपली एक्सरसाइज ती सॉल्व्ह करू शकतो. ओके. एक्सरसाइज जी आहे आपली एक्सरसाइज 5.1. ओके. सो टॉपिक टॉपिक नाही, हेडिंग देऊ शकतात तुम्ही. एक्सरसाइज 5.1. So question number 1 काय? Solve 24x less than 100 when first x नॅचरल नंबर आहे आणि सेकंड x जेव्हा इंटीजर आहे. ठीक आहे. रिकॉल करा आपण वरतीच असं एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे, राईट? तर तुम्ही ट्राय करायचं क्वेश्चन आणि मला आन्सर सांगाल. 1 मिनिटाचा प्रश्न आहे मुलांना लिटरली. ठीक आहे. फटाफट आन्सर साठी थांबलोय मी. मला खाली कमेंट सेक्शन मध्ये द्याल आन्सर तुम्ही. ओके. चलो. तो कसं सॉल्व्ह करतोय आपण हे क्वेश्चन? माझ्याकडे आहे 24x लेस दॅन 100. तर 24 मला हटवायचं आहे. काय करणार मी? दोन्ही साईडला डिवाइड करेल 24 नी, राईट? तो 24x अपॉन 24 लेस दॅन 100 अपॉन 24. सो काय होणार आहे इकडे? माझं उरेल x लेस देन 25/6. आता फर्स्ट अप काय? जेव्हा x जो आहे माझा हा नॅचरल नंबर आहे. ठीक आहे. तर नॅचरल नंबर्स म्हणजे काय झाले? 25/6 पेक्षा कमी. 25/6 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 4 पॉईंट समथिंग 4.16 च्या अराउंड. ओके. तर नॅचरल नंबर्स काय काय होणार आहेत? 4.16 पेक्षा कमी. हे होतील तुमचे 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे. तर नॅचरल नंबरचं करस्पॉन्डिंग तुमचं सोल्युशन करणार आहे. नॅचरल नंबरचं करस्पॉन्डिंग सोल्युशन येईल तुमचं 1, 2, 3, 4. ओके. हा काय झाला? हा झाला तुमचा सोल्युशन सेट. आणि सेकंड काय? जेव्हा एक्स तुमचा इंटीजर आहे. आता इंटीजर्स काय झाले? इंटीजर्स तुमचे लेस दॅन 25.6 म्हणजे तुमचे झाले लिटरली 4 पासून 3 सॉरी हे झाले तुमचे 4, 3, 2, 1 ते नेगेटिव्ह इंटीजर्स, राईट? मायनस इन्फिनिटी पर्यंत, मायनस इन्फिनिटी, राईट? 0, -1 सगळे नंबर झाले हे. ओके.
सो जेव्हा एक्स तुमचा या कंडिशन मध्ये इंटिजर आहे, राईट, ह्या कंडिशन मध्ये एक्स जो आहे आपला हा जर इंटिजर आहे, तर इंटिजर साठी सोल्युशन सेट काय येणार आहे तुमचं, -∞ पासून ते 4 पर्यंत. ओके, क्लिअर आहे. मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. ऑलमोस्ट सिमिलर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 काय दिलं यात, -12x ग्रेटर दॅन 30. परत सेम सोल्युशन सांगायचे. एक्स जेव्हा तुमचं नॅचरल आहे, नॅचरल म्हणजे नॅचरल नंबर आहे, आणि सेकंड जेव्हा एक्स तुमचा इंटिजर आहे. ओके, तो काय होणार आहे, परत सेम -12x ग्रेटर दॅन 30. -12 काढायचं, काय करणार आहे, डिवाइड करणार आपण दोन्ही साइड्सला. कशानी, -12 दोन्ही साइड्सला -12 डिवाइड केलं तर काय होणार आहे, जी साईन आहे, ठीक आहे, नेगेटिव्ह नंबर आहे, साईन चेंज होईल, रिव्हर्स होईल इनइक्वालिटी. तो 30/12 -12x अपॉन -12 कॅन्सल. एक्स किती उरला तुमचा, एक्स लेस दॅन 5/2 -5/2. तर आता जेव्हा फर्स्ट टाइम एक्स काय, जेव्हा नॅचरल नंबर आहे, तर नॅचरल नंबर तुमचे असतात का नेगेटिव्ह, नाही. तर सोल्युशन सेट काय असेल याचा, एम्प्टी, राईट. कुठलाच सोल्युशन नाही जो ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल फॉर एक्स ची व्हॅल्यू जी नॅचरल नंबर आहे. आणि जर एक्स तुमचा इंटिजर आहे, राईट, तर इंटिजर नंबर्स तुमचे लेस देन 5/2 काय काय आहेत, हे होतील तुमचे -3, -5/2 किती, -2.5 येतं, राईट. तो काय येणार आहे, -3, -4, -5, राईट. तर सोल्युशन सेट काय झाला तुमचा, -∞, डॉट 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 -4, -3. ठीक आहे, सगळे व्हॅल्यूज -3 पेक्षा छोटे. क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय, 5x - 3 लेस दॅन 7 when 1 x इंटिजर आणि 2 x जेव्हा आहे आपला रिअल नंबर. ओके, तो क्वेश्चन नंबर 3 आणि 4 थोडेफार सेम आहेत, राईट, म्हणजे सेम कंडिशन साठी सॉल्व्ह होत आहेत. तर मी क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय, आणि त्यावरती बेस्ड तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह कराल. ओके, तर काय दिलं आपल्याला, दिले 5x - 3 लेस दॅन 7. ठीक आहे, तर काय करणार मी, -3 आधी मला काढायचं, तर काय करेल, ऍड +3 ऑन बोथ साइड्स, राईट. दोन्ही साइड्सला मी जर +3 ऍड केलं, काय होणार आहे, 5x - 3 + 3 कॅन्सल, लेस दॅन 7 + 3 किती झालं, हे झालं 10. ओके, 5x लेस दॅन 10. आता काय, 5 हटवायचं आहे मला, 5 काढायचं आहे, काय करणार आहे, डिवाइड करणार दोन्ही साइड्सला 5 नी. आणि सिन्स हा 5 जो आहे आपला पॉझिटिव्ह नंबर आहे, 5 जर पॉझिटिव्ह नंबर आहे माझा, तर डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, साइन माझी सेम राहील, राईट. किती उरलं, 2. तो एक्स इज लेस दॅन 2. आता काय म्हणालेत मला, जेव्हा इंटिजर आहे तेव्हा काय होणार आहे, फर्स्ट केस, ठीक आहे, वेन एक्स जो आहे हा माझा इंटिजर. तर लेस दॅन 2 माझे इंटिजर्स काय काय आहेत, काय मुलांनो, माझे इंटिजर्स जे पण लेस दॅन 2 आहेत काय काय आहेत, -2 नंतर 1 0 -1 -2, राईट, आणि सो ऑन. तर याच्यासाठी माझं सोल्युशन सेट काय होणार आहे, सोल्युशन सेट माझं होईल -∞ पासून 1 पर्यंत. ओके, आणि जेव्हा एक्स जो आहे माझा रिअल नंबर आहे, ठीक आहे, जेव्हा एक्स काय माझा, एक्स आहे माझा रिअल नंबर, तर आता काय होणार आहे, जेव्हा एक्स माझा रिअल नंबर आहे, तर माझे जेवढे पण रिअल नंबर्स लेस देन 2 आहेत, ठीक आहे, लेस देन 2 जेवढे पण रिअल नंबर्स आहेत ते सगळे येतील. तर सोल्युशन सेट मी कसं लिहू शकतो या केसमध्ये, एक्स बिलॉंग्स टू -∞ पासून 2 पर्यंत. ओके, सो सेम पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायचंय, जिकडे इक्वेशन दिले तुम्हाला 3x + 8 ग्रेटर दॅन 2. ओके, पटकन 2 मिनिटाचा टाइम देतोय सॉल्व्ह करायला. एक कंडिशन जेव्हा एक्स इंटिजर आणि दुसरं जेव्हा एक्स रिअल नंबर. चला, काय दिलंय आपल्याला, आपल्याला दिले 3x + 8 ग्रेटर दॅन 2. ओके, तर काय करणार आहे मी, सॉल्व्ह करायचे बेसिक, आधी 8 काढायचंय, काय करणार, सबट्रॅक्ट 8 ऑन बोथ साइड्स. तो काय येणार आहे,
3x प्लस 8 मायनस 8 ग्रेटर देन 2 मायनस 8. 8 कॅन्सल, काय उरलं? 3x ग्रेटर देन मायनस 6. आता काय 3 काढायचंय मला इकडनं, मला फक्त सिंगल टर्म x पाहिजे. सो डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड्स. तर काय होणार आहे जेव्हा x ने डिवाइड केलं मी दोन्ही साइड्सवर, तर तो इकडे येईल माझं 3x बाय 3 कॅन्सल, ग्रेटर देन मायनस 6 अपॉन 3 मायनस 2 x ग्रेटर देन मायनस 2. ओके, ही आली इक्वेशन फायनल सोल्युशन साठी. तर फर्स्ट कंडिशन, जेव्हा x इंटीजर आहे, तर x जर इंटीजर आहे आणि इंटीजर मला पाहिजे ग्रेटर देन मायनस 2, तर सोल्युशन सेट काय येणार आहे माझ्या याच्यासाठी? मायनस 2 पेक्षा ग्रेटर देन काय काय टर्म्स आहेत माझे? -1, 0, 1, 2 सो ऑन. तर सोल्युशन सेट काय होणार आहे माझ्या ह्या कंडिशनसाठी? सोल्युशन सेट होईल माझं -1, 0, 1, 2 आणि डॉट डॉट डॉट. सेकंड, जेव्हा x आहे माझा रिअल नंबर, आता -2 पेक्षा ग्रेटर दॅन रिअल नंबर्स कुठले? सगळेच झाले, राईट? -2 ला राऊंड ब्रॅकेट आणि इन्फिनिटीला परत राऊंड ब्रॅकेट. तर हा काय होणार आहे माझा? हा होणार माझा सोल्युशन सेट, एक्स बिलॉंग्स टू दिस. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 झाला सॉल्व्ह आपला. नेक्स्ट, आता काय दिलं इकडे? क्वेश्चन दिला आपल्याला 5 पासून ते 16 पर्यंत. सॉल्व्ह फॉर रिअल एक्स. ठीक आहे, काय करायचे? जे पण इक्वेशन्स आहेत आपल्याला, हे आपल्याला सॉल्व्ह करायचे रिअल एक्स साठी. ओके, तो क्वेश्चन नंबर 5 टू क्वेश्चन नंबर 16. ओके, एक एक करून सॉल्व्ह करूत आपण. 5 काय दिलंय? 4x प्लस 3 लेस देन 5x प्लस 7. काय करणार आहे आता? आधी 7 सबट्रॅक्ट करूया दोन्ही साइड वरनं. ओके, तर काय येणार आहे? 4x प्लस 3 मायनस 7, 5x प्लस 7 मायनस 7. 7 कॅन्सल, काय उरलं? 4x मायनस 4 लेस देन 5x. आता काय करू शकतो मी? दोन्ही साइडनी मी -4x, दोन्ही साइडनी 4x सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, इकडे लिहितोय मी सबट्रॅक्ट 7. नेक्स्ट स्टेप काय? सबट्रॅक्ट 4x. तर काय येणार आहे? 4x मायनस 4x मायनस 4 लेस देन 5x मायनस 4. कॅन्सल, काय उरलं? -4 लेस देन x. ठीक आहे, किंवा याला काय म्हणू शकतो मी? x ग्रेटर देन -4. तर काय येणार आहे माझं म्हणून? की जे सोल्युशन आहे माझ्या गिव्हन इनइक्वालिटी साठी सोल्युशन ऑफ गिव्हन इनइक्वालिटी, हे माझं डिफाईन कशाने होतंय? त्या व्हॅल्यूजनी जे माझे आहेत ग्रेटर देन 4, जे माझे आहेत ग्रेटर देन -4, सॉरी, राईट? तर जर रिअल नंबर्स आहेत तर एक्स माझं बिलॉंग कशाला करेल? सोल्युशन सेटच्या अकॉर्डिंगली -4 पासून ते इन्फिनिटी पर्यंत. ओके, कळलं क्वेश्चन नंबर 5? चला नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 6. काय दिले 6? 3x मायनस 7 ग्रेटर देन 5x मायनस 1. ओके, 3x मायनस 7 ग्रेटर देन 5x मायनस 1. काय येणार आहे याचं? नाव बाय ऍडिंग. आता फर्स्ट काय करणार आहे? मला 7 काढायचं एका साइडने, तो काय लिहिणार मी? ऍड करेल 7 दोन्ही साइड्सला. ठीक आहे, सो काय येणार आहे? 3x मायनस 7 प्लस 7 ग्रेटर देन 5x मायनस 1 प्लस 7. ठीक आहे, 7 7 कॅन्सल, काय उरलं? 3x ग्रेटर देन 5x प्लस, काय उरलं? 3x ग्रेटर देन 5x प्लस 6. आता काय करणार? सबट्रॅक्ट करेल मी 5x. ठीक आहे, सबट्रॅक्ट 5x फ्रॉम बोथ साइड. तर काय येणार आहे? 3x मायनस 5x आणि इकडे येईल माझं 5x मायनस, नाही 5x प्लस 6 मायनस 5x. 5x कॅन्सल, काय उरलं? -2x ग्रेटर देन 6. आता काय? डिवाइड बाय -2. तर काय येणार आहे? x नेगेटिव्ह नंबरने डिवाइड करतोय तर साइन होईल चेंज, आणि इकडे 6 अपॉन -2 किती उरलं? -3. तर याच्यासाठी सोल्युशन सेट काय येणार माझा? सोल्युशन साठी येईल माझा -इन्फिनिटी पासून -3. क्लिअर? चला नेक्स्ट, क्वेश्चन 7. काय दिलंय? 3 इंटू एक्स मायनस 1 लेस देन इक्वल टू 2 इंटू एक्स मायनस 3.
सॉल्व्ह करायचं. काय येणार आहे? 3x मायनस 3 लेस देन इक्वल टू 2x मायनस 6. आता काय? -3 +3 ऍड करू दोन्ही साईडला, ऍड +3. तर काय येणार आहे? 3x मायनस 3 प्लस 3 2x मायनस 6 प्लस 3 कॅन्सल. काय उरलं? 3x लेस देन 2x मायनस 3. आता आपण काय करू शकतो? दोन्ही साईडला 2x सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, सबट्रॅक्ट 2x ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला जर 2x सबट्रॅक्ट केलं तर काय होणार आहे? 3x मायनस 2x लेस देन इक्वल टू 2x मायनस 3 मायनस 2x. 2x 2x कॅन्सल. काय उरलं? x लेस देन इक्वल टू -3. आता जर लेस देन इक्वल टू -3 आहे म्हणजे काय? -∞ पर्यंत जाऊ शकतो आणि -3 ची व्हॅल्यू पण कन्सिडर करू शकतो ना, इक्वल टू आहे तर क्लोज्ड ब्रॅकेट. क्लिअर आहे? ओके. सेम वे मध्ये क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. 3 इंटू 2 मायनस एक्स ग्रेटर देन 2 इंटू 1 मायनस एक्स. ओके, स्वतःहून सॉल्व्ह कराल. चला, तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतोय मी. स्वतःहून सॉल्व्ह कराल, मला सोल्युशन सेट सांगाल खाली कमेंट सेक्शन मध्ये. ओके, आला आन्सर? काय होणार याच्यात? 3 इंटू 2 6 मायनस 3x ग्रेटर देन 2 मायनस 2x. काय करू शकतो? सबट्रॅक्ट -6. काय होणार आहे? 6 मायनस 6 मायनस 3x कॅन्सल. ग्रेटर देन 2 मायनस 2x मायनस 6. ओके, 2 मायनस 2x मायनस 6. तर किती उरलं? -3x ग्रेटर देन इक्वल टू -4 मायनस 2x. आता काय करणार? ऍड करू शकतो मी 2x दोन्ही साईडला. ठीक आहे, ऍड 2x. तो -3x प्लस 2x ग्रेटर देन इक्वल टू -4 मायनस 2x प्लस 2x. 2x 2x कॅन्सल. काय उरलं? -x ग्रेटर देन इक्वल टू -4. आता काय करायचं? मी इथे आता चेंज करू शकतो साइन. काय करणार? मी मल्टिप्लाय करेल बाय -1. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय -1. तर काय होणार आहे? एक्स निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करतोय, साइन होईल चेंज. एक्स लेस देन इक्वल टू -4. तर सोल्युशन सेट काय होणार आहे? मायनस लेस देन 4, राईट? 4 3 2 1 0 आणि निगेटिव्ह जाईल -∞ सोबत. तर सोल्युशन करणार आहे -∞ पासून 4 इक्वल टू आहे म्हणून क्लोज्ड ब्रॅकेट. ओके, क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. काय म्हणते क्वेश्चन नंबर 9? x प्लस एक्स बाय 2 प्लस एक्स बाय 3 लेस देन 11. ओके, आता भरपूर सगळे एक्स आहेत, राईट? काय करणार आता या स्टेप मध्ये? फर्स्ट एक्स जो आहे त्याला आपण कॉमन घेऊयात. तर काय येणार आहे? एक्स इंटू 1 प्लस 1/2 प्लस 1/3 येणार तुमचं लेस देन 11. मग आता सेकंड स्टेप मध्ये काय? एलसीएम घेऊयात आपण, राईट? एलसीएम घेतलं तर काय येणार आहे माझ्याकडे? 6 प्लस 3 प्लस 2 बाय 2 लेस देन 11. तर काय आलं? हे आलं माझ्याकडे 11x बाय 6 लेस देन 11. ओके, आता 11x बाय 6 लेस देन 11 आलं. काय करणार मी? थर्ड स्टेप, डिवाइड करूयात 11 ने. ठीक आहे, डिवाइड बाय 11 ऑन बोथ साइड. तर काय होणार आहे? 11x बाय 6 इंटू 11 11 11 कॅन्सल लेस देन 11 बाय 11 कॅन्सल 1. काय उरलं? x बाय 6 लेस देन 1. फोर्थ स्टेप काय करणार? मल्टिप्लाय करणार बाय 6. मल्टिप्लाय केलं 6 ने तर काय येणार आहे? 6 इंटू एक्स अपॉन 6 6 6 कॅन्सल लेस देन 1 इंटू 6. काय उरलं? एक्स लेस देन 6. बरोबर, इझी. आता एक्स जेव्हा लेस देन 6 उरलं तर सोल्युशन सेट काय येणार? 6 इकडे नंबर लाईन वरती आहे, -∞, लेस देन, सगळे व्हॅल्यूज गेली पर्यंत. 6 घेणार आहे? नाही. का? साइन काय? फक्त लेस देन. तर -∞ पासून 6 पर्यंत दोन्ही साईडला राऊंड ब्रॅकेट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. काय दिलं क्वेश्चन नंबर 10? एक्स अपॉन 3 ग्रेटर देन एक्स अपॉन 2 प्लस 1. ठीक आहे, एक्स अपॉन 3 इज ग्रेटर देन एक्स अपॉन 2 प्लस 1. ओके, सॉल्व्ह करायचं आहे मुलांना. ठीक आहे,
2 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला, स्वतःहून सॉल्व्ह कराल, आन्सर सांगाल मला. इझी क्वेश्चन आहे खूप. फास्ट फास्ट फास्ट. येस, चला. तर काय आपल्याकडे x/3 ग्रेटर देन x/2 प्लस 1. फर्स्ट स्टेप काय करणार? रिअरेंज करूयात डायरेक्ट, ठीक आहे. रिअरेंज करून आपण घेऊयात डायरेक्ट एलसीएम आणि एलसीएम, ठीक आहे. दोन स्टेप्सला मी इकडे कंबाईन केलं. ब्रेकडाऊन करून काय होणार आहे? दोन्ही साईडनी x/2 सबट्रॅक्ट करायचं, तर x/3 मायनस x/2 ग्रेटर देन x/2 प्लस 1 मायनस x/2. कॅन्सल. आता एलसीएम ची स्टेप येईल. काय येणार आहे? 2x मायनस 3x/6 ग्रेटर देन 1. तर हे काय येणार तुमचं? हे येणार आहे मायनस x/6 ग्रेटर देन 1. काय करणार? मल्टिप्लाय बाय -6. निगेटिव्ह नंबरनी जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा काय होतं? साइन चेंज होते. x लेस देन -6. x लेस देन -6 म्हणजे -6 इकडे आलं -7 -8, राईट. तर काय उरलं? आन्सर उरलं -∞, -6. हा झाला तुमचा सोल्युशन सेट. ओके, चलो. तर 10 क्वेश्चन झालेत सॉल्व्ह करून आपले. आता उरलेत 11 पासून ते 26 पर्यंत, राईट. केवढे 16 प्रश्न उरली आहेत आपली. ही आपण घेऊयात नेक्स्ट सेशन मध्ये. त्यात आपण ट्राय करूयात हे एवढं पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करायची, आणि मग नंतर उरतील आपले फक्त मिसलेनियस वाले क्वेश्चन. ओके, तो तुम्ही सेशन लीव करू शकता. हा आपण भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये, जिथे आपण पुढचे जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करू. ओके, तर थँक्यू सो मच मुलांनो सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला सगळ्यांना कळलंय जे काही आपण डिस्कस केलं, जे काही आपण शिकलोय, आणि जे काही आपण सॉल्व्ह केलं आजच्या सेशन मध्ये. ओके, आय होप असं कुठलाच टॉपिक नाहीये किंवा कुठला पार्ट नाहीये जो तुम्हाला व्यवस्थित नसेल कळाला. ओके, चलो. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, ज्यामध्ये आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.